हा पूर्ण इथे रोड ब्लॉक झाला होता, ही दरड कोसळून पूर्ण क्लीन। नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ आणि जय शिवराय। तर मित्रांनो, नवरात्र सुरू आहे आणि आज आपण आहोत गोवा आणि आज आपण निघालो आहोत गोवा येथील महालसा नारायणी टेम्पल मार्दोल येथे आणि तिथे आज आपण पाहणार आहोत गोव्यातली नवरात्र कशी होते। तर आज आहे चौथी माळ, म्हणजे चौथा दिवस नवरात्रीचा आणि आज आपण गोव्यातली नवरात्र कशी होते म्हणजे कशा प्रकारे होते ते आपण आपल्या ब्लॉग थ्रू दाखवणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। संध्याकाळचं हे दृश्य अगदी मन मोहून टाकतं। फुट्टाळी ब्रिज येथून दरड कोसळून म्हणजे दगड कोसळून रोड ब्लॉक झाला होता, तर तो रोड ओपन झालाय का ना आपण पाहूया। आता पावसाळी वातावरण झालंय, पाऊस लागेल असं वाटतंय। हा पूर्ण इथे रोड ब्लॉक झाला होता, ही दरड कोसळून पूर्ण क्लिअर केलाय आता रोड। हा जो इथून हा पुढे रोड जातो पणजी साईडला, ह्या साईडला मडगाव साईडला रोड सरळ गेलेला आहे आणि इथून हा रोड जातो कोर्तालीम मडकई फेरीला। म्हणजे अगदी तुम्ही ब्रिजच्या म्हणजे जे जुवारी ब्रिज आहे, जुवारी ब्रिजच्या जो खालची जी पहिली फेरी आहे ती कोर्तालीम मडकईची फेरी आहे। इथे पूर्ण टाइम टेबल लावलेलं आहे फेरीचं आणि फेरी पण अगदी आपल्या वेळेत रेडी होती, आपल्याला एकदम फ्रीमध्ये एंट्री मिळणार होती फेरीमध्ये। हा बघा, हा आहे जुवारी ब्रिज आणि वरून जाते, हा रेल्वे ब्रिज आहे, ट्रेन जाते वरून। अगदी ऑन टाईम आपण होतो आणि आपल्याला ट्रेन पण एक पाहायला मिळाली, की ट्रेन वरून जात होती जुवारी ब्रिजवरनं। तर आपला जो मार्दोलचा प्रवास होता तो आपण इथून कोर्तालीम ते मडकई फेरीने सुरू केला। पणजीमवरनं पण रूट आहे, प्लस ओल्ड गोवावरनं पण रूट आहे। फोंडा मार्गे जर फोंडा मार्ग धरून आपण जर गेलो मार्दोल साईडला तर तो पण रूट आहे, पण फेरीने जायची एक मजा वेगळीच आहे। तर गोव्यात तुम्ही कधी आलात तर फेरीचा प्रवास नक्की करा, खूप मजा येते आणि खूप असं नाही की खूप वेळानंतर फेरी आहे, टायमाला फेरी आहेत। कोर्तालीमवरून 6:10, तसेच मडकईवर पण 6:10, तसेच रात्री 9:10ची लास्ट फेरी, अर्ध्या तासाने फेरी आहेत। म्हणजे फेरी सर्व्हिस ही तुम्हाला पूर्ण दिवसभर चालू असते। फेरीमध्ये 4 व्हीलरचे म्हणजे कारचे 10 किंवा 20 रुपये घेतले जातात ॲज पर डिस्टन्स आणि बाईकला एकदम फ्री आहे, म्हणजे बाईकला तुम्हाला काही पेमेंट करायची गरज नाही आहे। आणि हा जो पूर्ण प्रवास होता तो वास्कोवरनं मी निघालो होतो मार्दोलसाठी, तर हा पूर्ण प्रवास जर बाय रोड बघितला ना तर कमीत कमी 15 किलोमीटरचा फरक पडतो फेरीने गेल्यानंतर आणि आपला टायमिंग पण सेव्ह होतो, प्लस आपली ट्रॅव्हलिंग सेव्ह होते, पेट्रोल सेव्ह होतं आपलं। असा फेरीचा प्रवास आणि एकदम तुम्हाला जर फेरीने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला फोटोग्राफी मस्त करायला मिळणार, कारण मी हे सुंदर जे व्हिडिओ कॅप्चर केले आहेत ते मी मुद्दाम ह्याच्यामध्ये ॲड केले आहेत, कारण हे व्हिडिओ पाहताना बघा तुम्हाला किती मजा येईल ती, कारण अतिशय सुंदर दृश्य होती। कारण संध्याकाळची वेळ होती, त्यात जुवारी ब्रिजचा जो दृश्य आहे त्याप्रमाणे फेरीतून जे आपल्याला कांदळवन दिसत होतं त्याचप्रमाणे जो सनसेटचा फील होता तो एकदम अप्रतिम होता। तर तो मी एन्जॉय केला आणि मी तुमच्यापर्यंत पण पोचवला। तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा, कारण हा प्रवास मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता, फेरीचा प्रवास, कारण मला खूप दिवस इच्छा होती असा प्रवास करायची आणि मी तो केला आणि तो तुमच्याबरोबर शेअर केला। तर आज आपण चाललो आहोत महालसा नारायणी टेम्पल मार्दोल येथे आणि आपण आता मडकईला पोचलो आहोत आणि आता इथून आपला पूर्ण प्रवास पुढे बाईकने होणार आहे आणि आपण आता डायरेक्ट भेटू मंदिरामध्ये। आज आहे महालसा नारायणीची पालखी आणि पालखी सोहळा कसा होतो हा मी तुमच्यापर्यंत पोहोचणार, तर व्हिडिओला जोडून राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। मडकई फेरीतून उतरल्यानंतर 5.5 किलोमीटरचं अंतर आहे महालसा नारायणी टेम्पलचं। अगदी सरळ रोड आहे, कुठेही तुम्हाला टर्न करायचं नाही आहे, अगदी सरळ रोड आहे
तर आपण पोचलो आहे महालसा नारायणी संस्थानमध्ये. तर बघू पुढचं मंदिराचं दृश्य आणि पालखी. ह्या मंदिरामध्ये कंपल्सरी फॉरेनर्सला एंट्री बंद केलेली आहे. तसा बोर्डच लावण्यात आलेला आहे की फॉरेनर्सला एंट्री नाही आहे ह्या मंदिरामध्ये. आणि अशा गोव्याच्या काही मंदिरांमध्ये असं सुरू केलेलं आहे की फॉरेनर्सला एंट्री देणार नाही. एक वेगळं डिसिजन आहे गोवा टुरिझमचं, ते आपण त्याला रिस्पेक्टच करू. ही समई आहे, जी समई पालखीच्या सोहळ्याच्या वेळेला पेटवली जाते पूर्ण. ते पण दृश्य पाहण्यासारखं आहे. तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये ते दाखवेनच. तसंच मंदिरामध्ये स्ट्रिक्टली मूर्तीचा फोटो घेण्यास मनाई केलेली आहे. जो मेन गाभाऱ्यात जो फोटो आहे तो घेण्यास मनाई आहे. तसं ड्रोन पण इकडे मनाई आहे. ड्रोन वापरायचा नाही आहे मंदिराच्या आवारामध्ये. हे सगळे शिस्तबद्ध नियम इथे लिहिलेले आहेत. आणि जी पालखी आज आहे त्या पालखीचं म्हणजे पालखी सजवण्याचं काम सुरू होतं. आणि तुम्ही जर कधी आलात मंदिरामध्ये तर नक्की तुळशीमाळ घेऊन या. हे तुळशीमाळ खूप देवीची प्रिय आहे. तुळशीमाळ नक्की तुम्ही घेऊन या. आणि हे देवीचं रूप खूप मनाला भावणारं आहे. तर पालखी सजवत होते आणि ती पालखी सजवून नंतर बाहेर येणार आहे. आणि पुढे तुम्हाला पालखी सोहळा पाहायला नक्कीच मिळेल. म्हाळदोरची महालसा नारायणी. गोव्याच्या मंदिरांची संस्कृती वेगळीच आहे. कितीही वेळा तिकडची मंदिरं तुम्ही पाहिली तर मन तुमचं भरणार नाही. एवढ्या विविधता आहेत त्या कुठेही आढळून येत नाही. तर आपल्या महाराष्ट्रातील बहुतेक जणांचं कुलदैवत हे गोव्यात आढळून येतं. गोव्यातली हिंदू संस्कृती जपत आहे हिंदू धर्माची शान.
सर्वांगी हरिचंदन सुललित कंठे श्री परिवेष्टितो विजयते। मालसा नारायणी देवीची पालखी सुरू आहे आणि पालखीच्या आता फेरी होते पूर्ण एक मंदिराला आणि ही आपण पालखी पाहत आहोत.
तर नवरात्री विशेष आपण आज म्हालसा नारायणी मार्दोल गोवा इथली पालखी पाहिली आणि पालखी प्रदक्षिणा पाहिली. मंदिराच्या पूर्ण प्रदक्षिणा झालेली आपण पाहिली. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा आणि तुमची कुलस्वामिनी कोणती आहे गोव्यामध्ये ती नक्की कळवा. थँक्यू. भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.